पाण्यात टाकला, सांगा बरं काय झाले? हा आहे झाडाचा पान, तो मी पाण्यात टाकला, सांगा बरं काय झाले? तरंगला. हा आहे लोखंडी खिळा, तो मी पाण्यात टाकला, सांगा बरं काय झाले? हा आहे पेनाचा टोपण, तो मी पाण्यात टाकला, सांगा बरं काय झाले? हा आहे सील, तो मी पाण्यात टाकला, सांगा बरं काय झाला? हा आहे खडू, तो मी पाण्यात टाकला, सांगा बरं काय झाला? बुडला. थँक्यू. आपण आता पाहिले की पाण्याच्या संख्येपेक्षा अर्ध्या वस्तू पाण्यावर ठेवतात, पण सुंदर वस्तू पाण्यात ठेवतात. लोखंडी खिळे पाण्यात ठेवतात, पण सगळ्यांना हा प्रश्न असेल की लोखंडाचे जहाज पाण्यावर कसे ठेवते? माझा सहकारी अनिकेतप्रमाणे तुम्हाला याचे उत्तर देणार आहे. नमस्कार, मी अनिकेत मच्छिंद्र वाघ. मी आता 4थी शिकत आहे. जहाज म्हणजे लोखंड आणि पोलादापासून तयार केलेली एक ठोकळ वस्तू, ज्यात मोठ्या प्रमाणात हवा असते. त्यामुळे त्यातील हवेची घनता खूप कमी प्रमाणात असते. अशातच हवा जास्त असल्याने जहाजाची सरासरी घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी होऊन जहाज हे सहज पाण्यावर तरंगते. इतकेच नाही तर जहाज न बुडल्यामागे आर्किमिडीसचे तत्व काम करते. धन्यवाद. दाखवते जहाज तरंग दाखव. छान.